तुम्हाला माहिती आहे का, एका बाउलमध्ये पाणी उकळत ठेवून पनीर टाकायचे. पनीरचे क्यूब मी अर्धा किलो घेतला आहे आणि आपण मस्त असं काढून घेतल्यानंतर म्हणजे पॅनमध्ये आता एक कांदे टाकायचे रफली चॉप करून आणि मस्त थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे, थोडेसेच असे वाटण्यासाठी आणि थोडंसंच कलर चेंज होईपर्यंत. तुम्ही असं केलं ना खूप छान भाजी बनते, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर टमॅटो टाका, तुम्हाला जसं पाहिजे तसं. मी तर 3 घेतले आहेत मोठे टमॅटो. त्यानंतर इथे मी आता काढून घेते मस्तपैकी. आणि तुम्हाला माहिती आहे का, मिक्सरला लावून घ्यायचं, कारण आता डायरेक्टली आपण बनवायला घेतलं की कचकच लागतं, गोड लागतं. त्यामुळे आपण मस्त असं फ्राय करून थोडंसं घेतलं ना ते पटकन ब्लेंड पण होतं आणि मिक्सरही खराब होत नाही म्हणून. आणि नंतर आता त्याच पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून, थोडंसं नाही जास्त तेल टाकून आपण पनीर फ्राय करून घेणार आहोत. कारण थोडंसं उकळून ठेवलं होतं त्याचं जरा आंबटपणा जाण्यासाठी. आणि त्यानंतर मस्त असं फ्राय करून घ्या. तुम्ही कढईमध्ये बनवलं तर खूपच छान आहे, पण मी बनवते आहे पातेल्यात. तर पातेल्यातून मस्त असं गोल्डन ब्राऊन करून पनीर काढून घेतल्यानंतर त्याच पॅनमध्ये म्हणजे त्याच पातेल्यात आपण भाजीच करून घेणार आहोत. तर मी याच्यामध्ये मसाला टाकला आहे. मसाला करताना व्हिडिओ दाखवला नाही, तोच मसाला जो मी आता हे करून घेतला कांदा टमॅटोचा. आणि त्यानंतर टाकले आहे टमॅटोच म्हणते सॉरी, मटर टाकले आहेत, वाटाणे. आपण आता तर वाटाण्याचंच सीझन आहे ना म्हणून. आणि त्याच्यानंतर बटर पनीर मसाला टाकूयात. ते डायरेक्टली असतं म्हणजे इझिली बनतं त्याच्यामुळे. आणि हे याच्यामध्ये टाकत आहे तोच मसाला आणि लाल मिरची पावडर आणि थोडंसं पाणी टाकून मस्त मिक्स करून घेणार आहे. हळद पण टाकू शकता, टाकली आहेस मी. तुम्ही याच्यात मीठ देखील टाकू शकता किंवा आपण कांदा टमॅटो टाकला आहे ना त्याच्यात पण, म्हणजे तरी जास्त मस्त सुटते. थोडंसं धनिया पावडर पण टाकली आहे. मस्त मिक्स करून घ्या आणि त्याच्यामध्ये होता. त्यानंतर मग आपण छान अशी तुमची भाजी बनवून निघेल. कारण हे बघा, पनीर मसाला किंवा बटर पनीर, मटर पनीर, काय जरी आलू पनीर जरी बनवायचं म्हटलं तरी खूपच आपल्याला वाटतं किती मोठं काम आहे, पण खरंच इझिली होऊ शकतं अशा प्रकारे बनवलं तर. आता मटर आपले मस्त तेल सुटलं आहे, मटर पण फ्राय झाले आहे थोडेफार. आणि नंतर बाकीचे होऊन जातील. आपल्याला ग्रेव्हीसारखी भाजी बनवायची आहे. त्यानंतर मी मीठ टाकून घेणार आहे. मीठ मी त्याच्यात टाकलं आहे आणि थोडंसं 5 मिनटं आपण हे करून घेणार आहोत, झाकून ठेवणार आहोत. म्हणजे पाणी सुटण्यासाठी, तेल सुटण्यासाठी. आता हे झाकून ठेवलं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता परत एकदा सुगंध येतो मस्तपैकी. तर इथे मग मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशी तरी सुटली ना. आणि मी माहिती आहे का, 1 चमचा तेलामध्ये पण बनवू शकतो. तर जर तुम्हाला 1 चमचा तेलामध्ये पण तरीवाली भाजी बनवायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी शुगर टाका, म्हणजे तरी सुटते छानपैकी. आताही मी लसूण टाकले आहेत, अख्खेच लसूण टाकले आहेत. कशासाठी, तर मस्त असा वेगळा फ्लेवर येण्यासाठी. तर तुम्ही नंतर जो आपण कांदा काढून ठेवला होता ना रफली थोडासा फ्राय करून, थोडासा तो आपण टाकणार आहोत. ते मध्ये एका हाताने पकडलं ना मोबाईल म्हणून जरा हे होतं. आणि नंतर हे आपण मिरची पावडर आपण बॅटर बनवून ठेवलं होतं ना पेस्ट, ती टाकणार आहोत. त्यानंतर मस्त मिक्स करणार आहोत आणि आपली भाजी रेडी झाली आहे. तुम्ही अशी देखील खाऊ शकता, वाटाण्याची भाजी समजून. त्यानंतर याच्यामध्ये नंतर थोडंसं असं अकॉर्डिंग टू युअर टेस्ट, म्हणजे तुम्हाला जसं घट्ट हवं किंवा पातळ हवं तसं पाणी टाका. आणि मी टाकलं आहे हे पनीर, जे न फ्राय करता ठेवलं होतं थोडंसं, म्हणजे नाही का न शिजवून किंवा फ्राय करून, म्हणजे ते थोडंसं कुस करून टाकलं आहे, म्हणजे ग्रेव्ही आपली मस्त बनावी म्हणून. आणि त्याच्यानंतर आता हे पनीर टाकले आहेत, मोठे मोठे पनीर टाकले आहेत जरा छान अशी भाजी दिसण्यासाठी. तुम्हाला मोबाईलमध्ये दिसत नसले तरी तुम्ही बनवून पाहू शकता. आणि आता बटर टाकलं आहे, मस्त असं बॉईल येईपर्यंत आपली भाजी तयार आहे. आणि छान असं झाकून ठेवून आता तुम्हाला दाखवते मी कशी भाजी बनवली. आणि तुम्ही जरी अशीच भाजी बनवत असाल तर मला कमेंट देखील करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. खरंच मी खूप दिवसानंतर व्हिडिओज टाकते, कारण तुम्हाला प्रत्येक वेळेस कसं सांगायचं, पण इथून पुढे मी कंटिन्यू ठेवेल. आता बघा मस्त अशी भाजी झाली, वाव
छान छान झाली आहे. तुम्ही खरं घरी जा पटकन 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 आणि दुकानात जाऊन पटकन पनीर आणि मसाला घेऊन या. फक्त बाकी काहीच घेऊन यायची गरज नाही आहे जास्त. तर नक्की लाईक शेअर करा तुम्हाला आवडत असतील तर, ओके. आणि नसतील तर नका लाईक करू आणि शेअर करा व्हॉट्सअपवर फेसबुकवर. तर ही बघा मी मस्त प्लेटमध्ये घेऊन घेते, वाढून घेते. आणि हे बघा ना लसूण असं छान असं शिजला आहे ना, तो खूप छान लागतो, टेस्टी लागतो. असं अख्खा लसूण पण टाकू शकता तुम्ही. तर नक्की याचा आस्वाद घ्या. आणि ही भाजी पोळी आपली चपात्या किंवा नाही का कुर्मा ह्याची नान वगैरे त्याच्यासोबत पण खाऊ शकता. आणि हे बटर टाकलं आहे तर आपलं मस्त असं झालं आहे झणझणीत. चला बाय, टेक केअर.